7 ला मॅच सुरू होईल. 15 मिनिटात 3 षटके पूर्ण करायचीच आहेत, अन्यथा 2 धावांची पेनल्टी. शिवाय एक प्लेयर इनफील्ड मध्ये तैनात करावा लागेल. बरोबर 7 वाजून मॅच सुरू होते. सलामी जोडी खेळपट्टीवर. संतोष तरे आणि प्रदीप पाटील अर्थात पप्पू पाटील. सलामी जोडी आणि पहिलं षटक आदळण्यासाठी उमेश स्लॉक केलेला आहे आणि सरळ चेंडू फेकून दिला जातोय डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यस, काय कमालीचा फटका आपण पाहतोय. पहिलं षटक मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल उमेश कारभारीवर फटका ठोकलाय लय भारी. आला पहिला बॉलवर हा षटकार. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे ओव्हरपिच चेंडू आणि स्लिपचा फटका केला संतोष तरेने आणि चेंडू सरळ निघून गेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दमदार सुरुवात. पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार लगावला जातो ना तेव्हा फलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं. गोलंदाजावर थोडासा एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. नक्कीच आत्मविश्वास वाढेल यात काही शंका नाही आहे. बॉल चेकिंग फक्त पंच करतील. यस पंच आपण लक्ष द्या थोडं. नाही, क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे टायमिंग सेट केलेलं आहे. 7 वाजता मॅचला सुरुवात झालेली आहे. उमेश यावर थोडा शपल क्रॉस झाला, टर्न केला शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि तेव्हा स्ट्राईक रोटेट केली संतोष तरेने. धावसंख्या झालेली 7. यस, हे बॅटल देखील सर तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. कारण दोन्ही बाजूने दोन्ही संघ जे आहेत ना ते भरपूर चांगले आहेत. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही टीम्समध्ये चांगली आहे. डेफिनेटली जागृत माटा राहणार आणि श्री कालिका माता कालवार कासणे या दोन संघामधील सेमीफायनल 50+ मॅच आपण पाहतोय. खारबाव आणि कासणे या दोन संघामधील 50+ मॅच आपण पाहतोय. पहिल्यांदाच आपण अशा प्रकारचं फॉर्मॅट पाहतोय 50+. 2008 पासून त्यानंतर 50+ झालं. उमेश लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. गॅप मधून सीमारेषेकडे जातोय. संजय वेगाने येतोय, अडवण्यात यश येतोय. नक्कीच संजय आपल्या संघासाठी 2 धावा वाचवते. लॉंग ऑनला होता आणि जवळपास तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये आला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. कारण एक धाव फार महत्वाची असते. यस, अगदी सरळ बाटने हा फटका खेळून काढला होता. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणता येईल. परंतु संजयने काय कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलंय. याला खेळला होता आणि याच बरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल. प्रदीप पाटील बाद होते आपल्या वैयक्तिक 2 धावसंख्येवर. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल आणि पहिली सफलता आपल्या संघाला उमेश कारभारी मिळून देतोय. नऊ या धावसंख्येवर पहिला फलंदाज जागृत मराठा राहणार संघाचा बाद झालेला आहे. रत्नाकर म्हात्रे येतोय बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम दिवे शशिकांत म्हात्रेचा आवाज सुद्धा रात्री आम्ही ऐकला आणि त्या बॅटिंग करण्यासाठी मात्र रत्नाकर म्हात्रे. यावेळेला खूप चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू आहे. हलकंसं अपील केलं, काय चेंडू हाताळला होता. सुदैव म्हणता येईल रत्नाकर त्याच्या बॅटला स्पर्श झाला नाही. नक्कीच बचावलाय त्या ठिकाणी रत्नकांत म्हात्रे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. पहिल्या बॉलवर सर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक भरपूर चांगलं केलंय उमेश कारभारी या गोलंदाजाने आणि महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केली. हा चेंडू मात्र कट केलेला आहे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार. डीपिच पॉइंट सीमा पार.
यस अतिशय केडीके कडक फटका आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक गॅप शोधण्यामध्ये यश आलं रत्नकांत म्हात्रेला आणि त्यानंतर बॉल सरळ सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. चौकार आलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. धावफलकावर आहेत 13. खूप चांगली सुरुवात म्हणता येईल संदेश वखारे. आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये तुम्ही जेव्हा 10 पेक्षा जास्त धावा येत आहेत तेव्हा एक चांगली सुरुवात म्हणता येईल. कारण तुम्ही 10 पेक्षा जास्त धावा जर घेतल्या पहिल्या षटकात तर तुमचं लक्ष नक्कीच 45+ कडे जातं. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये 10 किंवा 10+ सरासरी जी आहे ना ती चांगली मानली जाते. या ठिकाणी देखील आपण 10+ रन्स बोर्डवर पाहतोय. 13 आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. एकंदरीत सुरुवात भरपूर चांगली झाली आहे जागृत मराठा राहणार टीमच्या बाजूने. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. तर मात्र तुम्ही 2 क्षेत्ररक्षक फक्त सिंगल वाचवण्यासाठी त्यामध्ये एक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले. त्यामध्ये खास करून स्ट्रेट लॉंग ऑफला संजयला पाहतोय आपण. त्यानंतर एक स्ट्रेट लॉंग ऑन एक आउट कॉर्नर. नंदू पाटील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट मात्र आधीच फिरवले गेले. बॉल अगदी थोडा उशिराने येतोय आणि पडल्यानंतर खाली देखील राहतोय आणि त्या कारणास्तव संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. मात्र टायमिंग बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. त्यातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल हलक्या हाताने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नाहीये पंचांनी लेट पण थेट डिसिजन जो आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. यस आता मात्र तिसरे पंच या ठिकाणावरनं तपासतील. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुरक्षित आहे का. पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून अगदी उशिराने डिसिजन आलाय परंतु नक्कीच या ठिकाणी तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे. पंच चला लवकरात लवकर आपण या ठिकाणी. तिसरे पंच गोट्या पाहतील रिप्ले मध्ये. येस दुसरा जो अँगल आहे येस ह्या अँगल मधून पंच थोडासा स्लो मोड ऑफ ऍक्शन मध्ये पाहतील. यस सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज. इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक 15 वर पोहोचलाय. नंदू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल आणि अव्वांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 का डोला 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. चांगली सुरुवात बघायला मिळते कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस अपील तर झाली होती. पंच इंटरेस्टेड नाही आहेत. एक धाव कंप्लीट होते त्या ठिकाणी. पायचीच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि ज्या वेळेस पायचीची अपील होते ना पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्यानंतर पंच संमती दाखवत असतात.
षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. ऑफराईटचा फटका आपण पाहतोय. संजय पाटील त्या ठिकाणी आहे. थोडी चुकी जरूर झाली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धाव्यामध्ये 2 धावा कंप्लीट. 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. येस सरळ बॅटने फटका खेळला होता. आपण बघितला लॉंग ऑफला थोडं क्षेत्ररक्षण डळमळीत झालं आणि त्याचा फायदा मिळाला बॅटरला. 2 धावा पूर्ण झाल्या. बॉल या वेळेस बाटची कडा जरूर लागली होती. यष्टीरक्षक चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. रत्नकांत म्हात्रेसाठी हे जीवनदान. कदाचित हे महाग देखील पडेल टीम श्री कालिका माता खारबाव कासण्यासाठी. कारण रत्नकांत म्हात्रेकडे देखील भरपूर मोठी ॲबिलिटी आहे. सातत्याने मोठे फटके त्याची ओळख राहिली आहे. परंतु त्याला जीवनदान दिलंय आणि त्या जीवनदानाचा कुठपर्यंत आणि कशा प्रकारे फायदा घेईल हे आपल्याला पाहावं लागेल. पुढचा बॉल. या बॉलेस हलक्या हाताने फ्लिक केलंय. बॉल ऑन साईडला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद. 22 20 धावा माफ करा. यस 2-20 20 धावा धावफलकावर आहेत. कारण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी नंदीव पाटीलची या षटकामध्ये बघायला मिळाली. पहिल्या षटकात 13 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार जर केला 7 धावा आल्यात. 20 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यस फक्त 7 आल्यात या ओव्हरमध्ये. चांगलं षटक त्या ठिकाणी फेकलं गेलं ज्ञानदेव पाटीलच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावर धावा 20 झाल्यात. यानंतर माता भगवती एंटरप्राइजेस कासने टीमचे कॅप्टन आणि सोबतच फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. यस ही 40+ ची सेमीफायनल असेल. आपण जे आता पाहतोय ही खरं तर 50+ सेमीफायनल. 50+ ची लास्ट सेमीफायनल आहे. पीबी स्पोर्ट इताडे संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे 50+च्या आणि ही 50+ ची दुसरी सेमीफायनल आपण पाहतोय. कुठला संघ प्रवेश केला याचं उत्तर मात्र बरोबर तुम्हाला अगदी 30 मिनिट्स अर्ध्या तासाने मिळेल. संजय येतोय तिसरं षटक घेऊन. मॅन फ्रॉम कारिवली. त्याचा सामना करेल रत्नकांत. त्याने खूप क्लास फटका बघायला मिळतो. रत्नकांतच्या बॅटमधून एक स्क्वेअर कटचा फटका बघितला आपण मागच्या षटकामध्ये. संजय लेफ्ट आर्म पुन्हा बॅकफुटला आला होता. कट करायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. सुरुवात खूप चांगली झाली होती मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला पायबंद घातला गेला. धावसंख्या थांबवली. यानंतर फटका खेळलेला स्क्वेअर लेग कडे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. फटका चांगला होता मात्र जागा थोडीशी चुकीची निवडली. नक्कीच बॉलची लेंथ कमी केली गेली. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय आणि या बॉलवर आली आहे फक्त आणि फक्त सिंगल सोबत धावफलक 21-21 वर पोहोचलाय. संतोष तरे यांनी षटकार लगवल्यानंतर तब्बल 3 चेंडू डॉट खेळलेले आहेत. संजय लेफ्ट आर्म यावेळेला मात्र एक चांगला फटका खेळलेला आहे. सरळ फेकून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. फटक्यासाठी जागा बनवली. लेग स्टिकवर असलेला हा चेंडू बिडकावून दिला होता त्या ठिकाणी. संतोष तरेच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. आणि आतापर्यंत संतोष तरेचा विचार केला तर 50+ फॉर्मॅटमधून 100+ धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तब्बल आपण बघितले 3 चेंडू डॉट खेळले होते. थोडासा एक मानसिक दबाव वाढत असताना मात्र या दबावातून बाहेर पडण्यासाठीचा एक चांगला फटका संतोष तरेच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार पाहतोय. 27 धावा झालेल्या आहेत जागृत मराठा राहणार संघाच्या. संजय लेफ्ट आर्म पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा लेंथ बॉल होता. पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला आणि सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. यस व्हेरिएशन आहे संजयकडे देखील. मागच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर कमबॅक करत असताना हा बॉल निर्धाव फेकलाय.
संजय जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप लेफ्ट आर्म. याला पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र झेल सुटते, जीवनदान मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय का पाहूया आपण काय होते पंचांचा निर्णय काय ते. फलंदाज धावबाद. रत्नकांत मात्र धावबाद झालेला आहे. पहिली धाव पूर्ण झाली होती आणि दुसरी धाव खरं तर समन्वय बघायला मिळाला नाही. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. यस नो वेटचं मिश्रण नव्हतं आणि त्यामध्ये रत्नकांत बाद झाला. यस महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. रत्नकांत मात्रे बाद होतोय. अठ्ठावीस धावा झाल्या. 28. 2 बाद 28. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटतंय की जागृत मराठा राहणार हा संघ 45+ कडे पाहणार आहे. आणि आता मात्र रत्नकांत मात्र बाद झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय. किशोर पाटील येतोय. मॅन फ्रॉम कालवार. याला बॅटला स्पर्श झाला. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. एक धाव मात्र मिळते. नक्कीच क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं त्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणावरनं बॉल जर ट्रॅव्हल झाला असताना तर मात्र सरळ तुम्हाला सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला असता. 3 धावा वाचवला या बॉलवर असंच म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. 3 षटकांची समाप्ती. अल्पेश गायकवाड. डेफिनेटली संदेश आपण पाहतोय की फास्ट आउटफील्ड होतं आणि शॉर्ट थर्डमॅनला प्रदीप जोशी यांनी जे क्षेत्ररक्षण केलेलं आहे संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी. 3 धाव वाचवल्यात आणि 29 धावा झालेल्या आहेत. 29. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही येस 15 मिनिटात 3 षटके पूर्ण केलेले आहेत. येस डेफिनेटली. यस अशा प्रकारे 3 ओव्हर्स कंप्लीट. 29 धावा धावफलकावर. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल मनीष शिवारी. या पहिल्याचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. हॅलो हॅलो. डॉक्टर मनीष शिवारी पुन्हा एकदा. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. संपर्क नाही आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू पायावर आदळला होता. बॉल मात्र निर्धाव गेलाय. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणावरनं डॉक्टर मनीष शिवारीला आपण पाहतोय. समोर संतोष तरे चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमा पार. हा 3रा षटकार. स्वंग केलं होतं. फेकून दिलं बघतो. जवळपास हा मधल्या स्टेवरला चेंडूला ऑन साइडला चांगला फटका खेळला. अचूक टायमिंग फुटवर्क आणि अगदी डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. 23 धावांवर खेळतोय आपण पाहतोय संतोष तरे. यस ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. चांगली इनिंग पेश करतोय आपल्या टीमसाठी. आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आणि सोबतच बालाजी स्पोर्ट्स रवली पाडा टीमचे कॅप्टन. आपण या ठिकाणी लवकरात लवकर संपर्क साधा. कदाचित तुम्हाला खेळावं लागेल. येस चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातो. आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. रिप्लेमध्ये पाहूया आपण.
बॅटला स्पर्श झाला होता आणि हा चेंडू पाहतोय अगदी यष्टी रक्षकाच्या डाव्या बाजूने हा लॉंग स्टॉप सीमापार गेला चौकार. नशिबाचा चौकार म्हणता येईल हा. नक्कीच लक फॅक्टर संतोष तरेच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय त्या ठिकाणावरनं. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अवत असं नाहीये. डीपमधून बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट आणि या सिंगल सोबत धावफलक देखील पुढे सरकलाय. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आणि सोबतच बालाजी स्पोर्ट सरवली पाडा टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी लवकरात लवकर संपर्क साधा. अरे या बॉलेचा बॉल खोलवा टप्पाचा चेंडू, संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 42 धावा धावफलकावर आहेत. 43 लक्ष या ठिकाणी उभं केलंय. जागृत मराठा रानाळ टीमच्या बाजूने श्री कालिका माता खारबाव कासने. चला सरवलीपाडा आणि सोनाले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. आई गावदेवी सोनाळे आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा दोन्ही कॅप्टनने यायच्या टॉससाठी. आई गावदेवी सोनाळे आणि बालाजी स्पोर्ट सरवली दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. खरं तर मॅच आहे पण सुरुवातीला ही मॅच होईल आई गावदेवी सोनाळे आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. यस, यानंतर जी मॅच होईल ती म्हणजे आई गावदेवी सोनाळे विरुद्ध बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. या दोन्ही संघाचे कॅप्टन तसेच माता भगवती एंटरप्राइजेस कासणे तसेच फसोबा एंटरप्राइजेस सारंगाव चारही संघातील कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. माता भगवती एंटरप्राइजेस कासणे आणि फसोबाई एंटरप्राइजेस सारंगाव तसेच आई गावदेवी सोनाळे व बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. मित्रांनो, आपण पाहतात भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे एक विशेष असं महत्त्व आपण पाहतोय कारण या वेळेला ही स्पर्धा आपण 2 फॉर्मॅटमध्ये पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून 40+ तसेच 50+ आणि खास करून या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा 40+ आणि 50+ हे 2 फॉर्मॅट पाहतोय.
हे 5 सायकल खास करून यासाठी ही जी सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी दिली जाणार आहे 40+ तसेच 50+च्या प्लेयरला. पाहू शकता आपण ग्राउंडवर 50+ साठी ते 40+ साठी मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यासाठी शरद भोईर माझे अध्यक्ष 40+ क्रिकेट संघटना यांचे विशेष आभार. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक स्पॉन्सर झालेलं आहे. हे पाहू शकता ही सायकल सह दुसरी सायकल आहे. खास करून 2 सायकल आहेत. 40+चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आहे 50+चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. त्यासाठी आकर्षक बायसिकल सायकल ह्याच मैदानावर आपण एक भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा पाहणार आहोत. एक गाव एक गट एन्जॉय ग्रुप भिवंडी यांच्या माध्यमातून आयोजित 24 एप्रिल ते 27 एप्रिलमध्ये क्रिकेटचा महासंग्राम भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 एन्जॉय ग्रुप भिवंडी यांच्या माध्यमातून खास आकर्षण प्रथम पारितोषिक बाईक असणार आहे. त्याचबरोबर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा एक आकर्षक बाईक असणार आहे असे एक खास आकर्षण. तसेच इतर काही आकर्षक पारितोषिके सुद्धा असणार आहेत. आणि विशेष म्हणजे IPL प्रमाणेच एक नियम त्या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. तो वेळ मिळाल्यानंतर आम्ही नक्की त्याचा उल्लेख करू. पुढे आपण मॅचकडे. समोर जे लक्ष्य आहे ते 43 धावांचं आहे. 43 चं टार्गेट फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. यापूर्वीच बीबी स्पोर्ट इताडे हा जो 50+ संघ आहे संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आणि 2 संघामधून जो संघ विजयी होईल तो सुद्धा 50+ संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. माझ्यासोबत पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत आमचे सहकारी मेरी आवाज मेरी पहचान तसे आमचे समालोचन संघटनेचे सचिव संदेश चौकारे. स्वागत आहे संदेश. यस थँक व्हेरी मच डॉक्टर गवली सर. पहिला बॉल या बलेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला बॉल उचलला गेलाय. धाव नाही आहे. पहिला बॉल निर्धाव फेकलाय त्या ठिकाणी. येस स्ट्रेट टू मिड ऑफ. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे धाव मिळाली नाही. वेगात जेव्हा चेंडू जातोय तेव्हा मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. नक्कीच 43 धावा बनवत असताना संजय पाटीलचा रोल देखील महत्वाचा आहे. या बॉल स्लो फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये संतोष तरे त्या ठिकाणी थोडी मिस्टेक करतायत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. नाही एक धाव तुम्हाला फार महत्वाची ठरणार आहे. कारण टार्गेट जर बघितलं 43 टार्गेट हे खूप चॅलेंजेबल टार्गेट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एक धाव फार महत्वाची ठरणार आहे. फायनलचं स्वप्न घेऊन दोन्ही संघ उतरल्यात जरूर, परंतु पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी की या ठिकाणावर एक धाव जी आहे ना ती दोन्ही टीमसाठी अति महत्वाची आहे. पुढचा बॉल या बॉलेस खोलवर टप्प्याचा बॉल बाट चिकाटा लागली आहे. शॉट थर्ड मानला बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. आज आपण आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे यांचा आवाज ऐकला आणि खास करून काळीरामजी केणी सिनियर समालोचक आहेत. खूप छान समालोचन करतायत आणि त्यापेक्षा जबरदस्त सूत्रसंचालन सुद्धा ते या स्पर्धेचं करतायत. विजय चौधरी पुन्हा एकदा या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. फील्ड रेस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षण मर्यादा होत्या आणि अगदी मिड ऑफच्या वरून हा फटका आणि चेंडू सरळ निघून गेला होता. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. यस हा तर डॉक्टर मनीष शिवारीचा क्लास आहे. अगदी क्लास फटक्याच्या माध्यमातून अकाउंट ओपन केले त्याने. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला भिडकावलाय. अजून एक कमालीचा फटका आणि पंचांनी मात्र हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. बॉल निघून गेलाय सीमा पार. 6 धावा षटकार. नाही ॲब्सोल्युटली मी तर म्हणे पंचांचा हा राईट डिसिजन आहे. थोडंसं साशंग नजरेनं बघितलं सुद्धा होतं मनीषने पंचांकडे.
आणि खूप चांगली कामगिरी पंच करतायत. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलाय. इट्स नो बॉल. अर्थातच धावा टोटल मिळतील या ठिकाणी 7. तिसरे पहिल्या पंच सुनील म्हात्रे यांनी लगेचच निर्णय घेतला, कारण हे फार महत्वाचं आहे. कारण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी जर आहे तर टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करायला हवा. पहिल्या 4 बॉलमध्ये 7 होत्या आणि 5व्या बॉलवर 7 आल्यात. अर्थातच धावा आता मात्र 14 झाल्यात. 43 लक्ष असताना मात्र काही कमालीची सुरुवात आपण पाहतोय. टीम श्री कालिका माता खारबाव कासने, प्रदीप जोशी, नाना गोंधली यांचा हा संघ आपण पाहतोय. आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असेल, यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा मुभा आहे त्या ठिकाणी. बिगेट मोठ्या फटक्याची संधी आली आहे त्या ठिकाणावरनं आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का पाहूया. डॉक्टर मनीष शिवारी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. यस, फ्री हिट बॉल. विजय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर फ्री हिट बॉल घेऊन वळतोय. या वेळेस मात्र यस, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. आय थिंक फिल्डिंगसाठी हा नो बॉल दिलेला आहे. फिल्डिंगसाठी क्षेत्ररक्षण तुला बदललं गेलं. क्षेत्ररक्षण फील्ड जे आहे, फील्ड सजवलं गेलं त्याच्यासाठी हा नो बॉल आहे. नक्कीच नो बॉल ज्या वेळेस असतो ना, त्यावेळेस जर स्ट्राईक चेंज झालेली नसेल तर मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही आहेत. आणि या ठिकाणी बदलला गेला. परिणामस्वरूप पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. अर्थातच फ्री हिट बॉल कंटिन्यू असणार आहे. वन प्लस 1 2 धावा या बॉलवर आल्या आणि 2च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा विजय मार्गस्थ होईल. याला एक चांगला ड्राईव्हचा फटका, चेंडू सरळ जायतो डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्रक्षण डीप मध्ये होत आहे, पण मात्र एक धाव. खूप चांगली बॅटिंग करताना दिसत आहे. दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळतोय आणि एका धावेनं आता मात्र धावसंख्या वाढते. 17 43 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. खास करून संजय खेळतोय 4 धावांवर आणि मनीष यांनी एक चौकार लगावला, एक षटकार लगावला आणि 11 धावांवर खेळतोय. 17 बिनबाद 17. विजय राईट आर्म, काय टिपिकल पॉवर प्लेचा फटका ऑन दी अपच्या अंदाजामध्ये आणि जे एका टप्प्याने जाईल लॉंग ऑफ सीमा पार चौकार. जवळपास पहिल्या षटकामध्ये संदेश आपण पाहतोय की निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण 21 धावा झालेल्या आहेत. 21. यस, अगदी दमदार सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या टीमने ज्या धावा उभ्या केल्या त्या धावा मात्र या ठिकाणी लक्षात घेतलं नाही आहे विजय चौधरीने, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्यात 21. अगदी सामन्याचं समीकरण जे आहे ते टीम श्री कालिका माता खारबाव कासनेसाठी सोपं झालं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात भरपूर चांगली आपण पाहतोय. वेलकम संतोष पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुरुवात भरपूर अप्रतिम पाहायला मिळते त्या ठिकाणी. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 21 ठोकल्या गेल्यात आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर प्रेमनाथ पाटील, गुंदवली एक्सप्रेस. पाहूया दुसऱ्या ओव्हरपासून कमबॅक केलं जाईल का, की त्या उलट मॅच भरपूर आधी फिनिश होईल. शक्यता नाकारता येत नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये सर या ठिकाणी 21 म्हटला की भरपूर धावा खर्च केल्यात विजयने. प्रेमनाथ येतोय दुसरं षटक घेऊन. पहिलं षटक महागडं ठरलं होतं. आता मात्र आवश्यक धावगती जे आहे आस्किंग 100 कमी झालेला आहे. सामना जेव्हा सुरू झाला जवळपास 11 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या होत्या. पहिल्या षटकात 21 धावा घेतल्या. आता मात्र आवश्यक धावगती झालेली 7 धावा. 18 चेंडू आणि 21 धावा. समीकरण मात्र पूर्णपणे बदललंय आणि ते बदलून सोपं देखील झालंय टीम श्री कालिका माता खारबाव कासनेसाठी.
चला वेल कमी खर्च करा, मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. प्रेमनाथ पाटील बॉल इन ट्रॅकवर. पहिलाच बॉल वेगवान होता, वेगाने बीट केलंय संजय पाटीलला. बॉल मात्र निर्धाव गेलाय. येस, थोडासा उजव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता आणि अनपेक्षित खाली सुद्धा राहिला होता. त्यामुळे बॅट आणि बॉलचा टायमिंग सुद्धा काही बॅट आणि बॉलचा संपर्क पण झाला नाहीये. डॉट बॉल. यस, प्रेमनाथ पाटीलकडे वेग देखील आहे. अगदी सातत्याने वेगवान गोलंदाजी त्याची आपण पाहत आलोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये थोडासा हुकचा अंदाज बघायला मिळाला. शॉर्ट बॉल होता, वेगवान चेंडू होता, वेगाचा सुद्धा फायदा आणि बराच वेळ चेंडू हवेत. खरं तर संधी होती, जेव्हा मॅच अटीतटीची असते तेव्हा अशा प्रकारचे झेल तुम्ही घ्यायला हवेत. नक्कीच चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. त्या चुकीचं रूपांतर फलंदाजाला जीवनदान आणि सोबतच टीमसाठी 4 धावा. यस, षटकातील पुढचा बॉल. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 26-20 वर पोहोचलाय. 43 धावांचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात, पाहिजे ती फलंदाजी या ठिकाणी झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. लेझी फिल्डिंग. 28 धावा झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा. या बॉल स्टॉपेज लागलाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. संजय पाटील बॅक टू द डगआउट. येस, एक मोठा फटका खेळायचा होता, मात्र टॉपेज. बराच वेळ चेंडू हवेत आणि मात्र गोलंदाजाने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती, बरेच थोडा उशीर झालेला आहे. तर अजूनही तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. हे पाहू शकता कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण पाहतोय. प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून प्रिन्स म्युझिकचे प्रोप्रायटर रवी गुळवी, त्याचबरोबर प्रथमेश पाटील आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम. खूप चांगलं प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना दिसतंय आपल्यास. आता मात्र ज्ञानदेव पाटील गेलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप, संजय आणि मनीष दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. संजय बाद झाल्यानंतर आता मात्र जातो ज्ञानदेव पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. पुढचा बॉल. या बलेचा बॉल. बाटची गडा. नशिबाची साथ. अगदी वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केला. बॉल तणमान सीमारेषे बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. थोडंसं कव्हरच्या दिशेने किंवा पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र बॅटला एक मोठा स्पर्श करून चेंडू जवळपास थर्डमॅन आणि यष्टीरक्षकाच्या मधून निघून गेला. डीप थर्डमॅन सीमा पारे. पाहू शकता आपण कशा प्रकारे निघून गेलेला आहे, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. नक्कीच गोलंदाजाच्या गतीचा वापर या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर मात्र बॉल अगदी वेगाने सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला.
षटकातील पुढचा बॉल प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत, मात्र त्या दरम्यान अगदी सहज 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेले. धावसंख्या 34. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 9 धावा 12 चेंडू. बारा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग करताना मनीषला आपण पाहतोय. खास करून मनीष आणि संजयने एक चांगली सुरुवात केली. खरं तर प्रदीप पाटील ड्राईव्ह केलेला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. थोडासा प्रंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. आता मात्र सोपं समीकरण आहे. 11 चेंडू आणि 7 धावा. विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग कालिकामाता खारबाव आणि कासने हा संघ. प्रदीप पाटील याला चांगला फटका. वॅकंट एरिया एक मात्र लॉंगॉपमधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घ्यायचा वाईड असा थ्रो येतोय. आणि आय थिंक क्षेत्ररक्षणामध्ये जी मेहनत केली त्यामध्ये मात्र आपण बघितलं अतिशय खराब थ्रो बघायला मिळाला आणि 4 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झाली आहे 40. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. मनीष पाटील खूप चांगली बॅटिंग करताना दिसते. मनीष पाटील आता म्हणतात 2 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. मनीष शिवारी खूप चांगली बॅटिंग करताना दिसतो. पुन्हा एकदा स्विच इट. पॉइंट कडे चेंडू जातोय, मात्र तितकं टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नव्हतं. फुल टॉस चेंडू होता, मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली ती 41. 41. बावीस धावांवर खेळतोय मनीष. फुल टॉस फक्त हलक्या हाताने खेळले. चेंडू सरळ जाईल डीप मिडॉनला. स्कोर इज लेवल. 42 धावा झाल्या. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल आणि अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये पोहोचण्यासाठी श्री कालिका माता खारबाव आणि कासने संघाला फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. यावेळेला शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या बाहेर. 4 धावा आणि याबरोबर श्री कालिका माता खारबाव कासने हा संघ सुद्धा फायनल मध्ये प्रवेश करतोय. मनीषने खूप चांगली बॅटिंग केली. सलामीला 3 चौकार लगावले आणि नाबाद 26 धावांची खेळी केली. आणि गोलंदाजी करताना सुद्धा डॉक्टर मनीष इज द मॅन ऑफ द मॅच. नॉट आउट 26. 3 चौकार लगावले. सलामीला अगदी शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि आपल्या संघाला
अर्थात श्री कालिका माता खारबाव काश्मीर संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, म्हणून मॅन ऑफ द मॅच इज डॉक्टर मनीष. प्लीज कम फॉरवर्ड. मॅन ऑफ द मॅच साठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतो, ते म्हणजे सन्माननीय कुंदन पाटील साहेब, तसेच स्वप्नीलजी पाटील, संदेशजी पाटील आणि खास करून संजयजी मडवे यांचे विशेष आभार, कारण त्यांनी खास करून रिस वॉच